मला नीट प्रश्न विचारा, नाही तर मी निघून जाईल परत. कशाला? मटन चिकनला बंदी, 15 ऑगस्टला बंदी करण्यात आली. कुठे? मालेगाव आणि हे मी पण ती बातमी टी व्हीलाच बघितली की काही लोकांनी असं सांगितलं की तिथं बंदी घातली, तर ज्यांनी बंदी घातली त्यांच्या ऑफिससमोर जाऊन आम्ही ते विक्रीची व्यवस्था करणार. आता खरं तर ज्यावेळेस श्रद्धेचा प्रश्न असतो त्यावेळेस अशा प्रकारची बंदी घातली जाते. उदाहरणार्थ आषाढी एकादशी असेल, महाशिवरात्र असेल, महावीर जयंती असेल, अशा काही महत्त्वाच्या दिवस असतात त्यावेळेस. आता स्वातंत्र्य दिन हा देशाला स्वातंत्र्य मिळून 78 वर्ष होत आहेत. आपल्या देशामध्ये, आपल्या राज्यामध्ये काही जण शाकाहारी आहेत, काही जण मांसाहारी आहेत. आता तुम्ही जर कोकणात गेला तर कोकणात साधी भाजी करताना पण तिथं सोळे, सुकट, बोंबील असलं काही काही त्याच्यामध्ये घालतात. तो त्यांचा आहार आहे. म्हणजे जरी काही जण त्यांना मांसाहारी म्हणत असले तर तो पिढ्यानपिढ्या वर्षानुवर्ष जसं समुद्र आणि पृथ्वी अस्तित्वात आली तो त्यांचा आहार आहे. आणि त्याच्यामुळं त्यांचा आहार त्यांना घ्यायला अशी बंदी घालणं बरोबर नाही, उचित नाही. आणि महत्त्वाच्या शहरांच्यामध्ये तर अनेक जाती धर्माची लोकं राहत असतात. आणि ही लोकं राहत असताना मी मगाशी जसं सांगितलं, भावनिक मुद्दा असेल तर एक वेळ त्या दिवसापुरती बंदी किंवा आणखी काही काळापुरती बंदी घातली तर लोक एक्सेप्ट करतात. परंतु तुम्ही आता महाराष्ट्र दिनाला, 26 जानेवारीला किंवा 15 ऑगस्टला अशी जर बंदी घालायला लागला तर उलट अवघडच आहे. म्हणजे ग्रामीण भागामध्ये तर ज्यावेळेस एखादा कार्यक्रम असतो त्यावेळेस बकरं कापतात आणि तो कार्यक्रम साजरा करतात किंवा जेवण घालतात. अशा पद्धतीचं चालतं. पण मी माहिती घेतो. पण माझं स्वतःचं मत असं आहे की लोकांच्या भावना देखील महत्त्वाच्या आहेत. परंतु भावनेचा आणि श्रद्धेचा विषय ज्यावेळेस येईल त्यावेळेस त्या विषयाकडं त्या अँगलनी बघावं. परंतु देशाच्या स्वातंत्र्याच्या बाबतीमध्ये ज्यांच्या आता आदिवासी समाजामध्ये तुम्ही जर बघितलं तर त्यांचा मोठ्या प्रमाणावर आहार हा अशा बाबतीतला मांसाहाराचाच असतो. दादा, ज्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी साखर कारखान्यांना किंवा कारखान्यांना जीवनदान दिलं, मात्र अभिनंदनांच्या बॅनरमध्ये त्यांचे फोटो नाही आहेत, त्यामुळे अजित पवारांना जनाची नाही तर मनाची लाज वाटली पाहिजे असं राधाकृष्ण विखे पाटील म्हणतायत. कुठल्या अभिनंदन? राधाकृष्ण विखे पाटील यांना एक महत्त्वाचं स्टेटमेंट केलं. असं म्हणतंय की साखर कारखानदारीला इथेनॉलला देऊन जीवनदान देण्याचं शेतकऱ्यांना आणि कारखानदारांना जर निर्णय कोणी घेतला असेल तर पंतप्रधान अमित शहाने घेतलाय. त्यामुळे किमान त्यांचा अभिनंदनाचा प्रस्ताव तरी कारखान्यांवर व्हायला पाहिजे. पण मग करत नाही. मी कशाला करत नाही? आणि त्यामुळं एक मिनिट काहीतरी राधाकृष्ण विखे पाटलांचा गैरसमज झालेला दिसतो. मी कधी पत्रकार मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे, मी असले अभिनंदन किंवा आता मी एका कारखान्याचा चेअरमन आहे, माळेगाव कारखान्याचा. त्यांनी त्या दिवशी मला सांगितलं की 22 तारखेला तुमचा आणि मुख्यमंत्र्यांचा वाढदिवस आहे, तर आपल्याला आता कारखान्याच्या तर्फे आपल्याला जाहिरातबाजी करायची. म्हटलं अजिबात जाहिरातबाजी करायचे कारण नाही. ज्यांना जाहिरातबाजी करायची असेल ते त्यांच्या खर्चाने करतील. आपण कारखान्यामध्ये शेतकऱ्यांना चांगला भाव, कामगारांना योग्य पद्धतीनं त्यांचं जे काही मानधन असतं ते देण्याचा आपण बांधील आहोत किंवा तोडणी वाहतूकवाल्यांना जे काही न्याय द्यायचा त्याला आपण बांधील आहोत असं सांगितलं. मी राधाकृष्ण विखे पाटलांना विचारीन. मी असं कधीच सांगितलेलं नाही. तुम्ही पण मला इतके वर्ष ओळखता. आम्ही कशाला कुणाच्या हे करू. आणि मी स्वतः कबूल करतो ना, इथेनॉलला मोठ्या प्रमाणावर पेट्रोलमध्ये मिक्स करायला परवानगीचं बंधन हे केंद्र सरकारने आणल्यामुळं आणि ज्यूस टू इथेनॉल किंवा सिरप टू इथेनॉल किंवा बी हेवी टू इथेनॉल हे करायला प्रोत्साहन दिल्यामुळं कारखानदारीला त्याच्यामध्ये मदत झाली. त्याच्यामुळं ते सगळं श्रेय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि गृहमंत्री सहकार मंत्री अमित शाह साहेबांना जातं. ते मी मान्यच करतो. पालकमंत्री पदावरून पुन्हा एकदा रसिके दिसून येत आहे. कुठेतरी मंत्री भरत गोगावले पुन्हा नाराज झाले. एक आहे तुम्हाला खरंच उद्योग नाही काही. भरत गोगावलेंनी स्वतः त्या ठिकाणी सांगितलं आज ते कॅबिनेटला का. आज कॅबिनेटला अनेक मान्यवर जवळपास 7 जण कॅबिनेटला नव्हते.
आज पहिल्यांदा 10:30ला कॅबिनेट घेण्यात आली. काही जणांना दिल्लीमध्ये होते, काही जणांना वेगळे कार्यक्रम होते किंवा काम होतं, तिथं त्यांना जाणं क्रमप्राप्त होतं आणि त्यांनी सांगितलं की आम्ही सगळेजण एकोप्याने महायुतीचं सरकार चालवतोय. युती ह्याबद्दलचा निर्णय मी पुन्हा पत्रकार मित्रांना सांगेन, तुम्ही वेगवेगळ्या लोकांना विचारण्यापेक्षा हा सर्वस्वी अधिकार कुठल्या जिल्ह्याला कोण पालकमंत्री द्यायचं, कुणाला कुठली मंत्रिपदं द्यायची, कुणाला मंत्रिमंडळात घ्यायचं, हा घटनेने, कायद्याने, संविधानाने त्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना अधिकार दिलेला आहे. आणि वेळोवेळी राज्याच्या प्रमुखांनी सांगितलं योग्य वेळी आम्ही त्या 2 ठिकाणी कुणाला पालकमंत्री करायचं ते करू, म्हणजे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. आणि तोपर्यंत कुठलंही पालकमंत्री नाही म्हणून तिथलं काम आम्ही अडवून देणार नाही. DPCचंही काम चाललेलं आहे, तिथलं विकासाची पण कामं चाललेली आहे. मुख्यमंत्र्यांचा 100 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये आढावा घेतला जातो, त्याच्यात पण वेगवेगळ्या महत्त्वाची प्रकल्पाची कामं चाललेली. आता दुसऱ्या टप्प्यात 150 दिवसाचा कार्यक्रम दिलेला आहे, त्याच्यामध्ये पण कामं होतील. त्याबद्दल आपण काही काळजी करू नका. संजय गायकवाड यांनी केलेला आहे. तुम्हाला एक माहिती आहे, त्याच्यानंतर आमच्या मंत्रिमंडळातले एक सहकारी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक साहेब हे शिवसेनेचे आहेत. त्यांनी सांगितलं असं काही घडलेलं नाही, असं ऐकलं. पण तुम्ही प्रताप सरनाईकच्या गोष्टीला महत्त्व देत नाहीये, तुम्ही आमदाराच्या गोष्टीला महत्त्व देत आहे. हे बरोबर आहे ना? आज हे महायुतीचं सरकार आहे, स्वतः मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि सगळ्या मंत्रिमंडळाचं बारकाईनं लक्ष आहे. यंदा मोठ्या प्रमाणावर 22,000 कोटी रुपये DPCला निधी दिलेला आहे. हा आमदाराच्या शिफारसीनेच मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी जात असतो, त्याचबरोबर पालकमंत्र्यांच्या शिफारसीप्रमाणे. आणि बाकीचे पण आपण जे काही 7,20,00,000 कोटीचा पहिला अर्थसंकल्प सादर केला आणि त्याच्यानंतर जवळपास 57-58,000 कोटीचा केला. 7.5 लाख कोटीचा अर्थसंकल्प सादर करत असताना आमच्या क्लास 1, क्लास 2, क्लास 3, क्लास 4चे पगार आणि पेन्शन आणि ह्या सगळ्या गोष्टी सोडल्यानंतर बाकीचा निधी तर डेव्हलपमेंटलाच जातो. थांब बाबा, थांब जरा. हिंदू दलित आरक्षण में हिस्सा मांगा है. यूपी में मुस्लिम संगठनों ने हिंदू दलित आरक्षण मांगा है. हिंदू दलित में जो है ये देखो, पहले अभी कास्ट वाइज अभी ये जो देश में जितना भी पॉपुलेशन है उसके बारे में शुरुआत हुई है. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.